अलिबाग तालुक्यातील भाल येथील श्री एकविरा आईचे सेवक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भालावरची आईची मानाची पालखी आणि पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र एकविरा देवी कार्ला लोणावळा गडाकडे मार्गस्थ झाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही अलिबाग तालुक्यातून निघालेल्या या दिंडी सोहळ्याचे हे सलग 20वे यशस्वी वर्ष असून अवघा परिसर एकविरा माऊलीच्या जयघोषानं दुमदुमून गेला। या मानाच्या पालखीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही पालखी भाल गावचे श्रद्धास्थान दिलीप भगत अर्थात बाबा भगत यांच्या निवासस्थानावरून वाजत गाजत निघते। प्रस्थानापूर्वी माऊलीच्या चरणी विशेष अभिषेक आणि आरती करण्यात आली। त्यानंतर ढोल ताशांच्या आणि बँडच्या पारंपरिक सुरांवर भक्तांनी ठेका धरत पालखी सोहळ्याला सुरुवात केली। सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला असतानाही भक्तांच्या उत्साहात कुठेही कमतरता भासली नाही। या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता भाल आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी पालखी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती। विशेष म्हणजे या पायी दिंडी सोहळ्यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती। डोक्यावर कलश आणि हाती माऊलीची निशाणे घेऊन महिला भक्तिभावानं या दिंडीत सहभागी झाल्या होत्या। भाल गावातील एकविरा भक्तांनी सुरू केलेली ही पायी दिंडी परंपरा आज 2 दशकानंतरही तितक्याच भक्तिभावानं आणि शिस्तीनं जपली जात आहे। अलिबाग ते कार्ला गड हा पायी प्रवास करत ही दिंडी एकविरा गडावर पोहोचणार असून भाल ग्रामस्थ आणि एकविरा आईच्या सेवकांनी या सोहळ्याचे चोख नियोजन केले आहे। जनोदय करिता सचिन पावशे, नवगाव, अलिबाग।